20 वर्ष 13 दिवस आणि न्यायाची एक प्रदीर्घ प्रतीक्षा. धाराशिवच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल अखेर आज 20 जून रोजी लागलाय. पण नेमका काय आहे 20 वर्षाचा रक्तरंजित राजकीय संघर्ष? पाहुयात खास या स्टोरी एक्सप्लेनरच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज. तारीख होती 3 जून 2006. मुंबईवरून उस्मानाबादकडे जात असताना नवी मुंबईच्या कळंबोळी परिसरात अचानक गोळीबाराचा आवाज होतो. दोन अज्ञात हल्लेखोर पाठलाग करून गाडीवर अंधाधुंद गोळीबार करतात आणि यातच काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांचा जागीच मृत्यू होतो. राजकीय वैरातून शांत डोक्याने रचलेला हा एक पूर्वनियोजित कट होता. पण ही हत्या का झाली याचं उत्तर दडलं होतं 2004च्या विधानसभा निवडणुकीत. पवनराजे निंबाळकर यांचा पराभव अवघ्या 484 मतांनी झाला होता. निवडणुकीदरम्यान पवनराजेंनी प्रतिस्पर्धी पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा दिला असं एक खोटं पत्र वर्तमानपत्रात छापून आणलं गेलं होतं. आपल्याला राजकीय विरोधकच नको या भावनेतून 25 लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा आरोप थेट सीबीआयकडे केला गेला. पवनराजेंच्या हत्येनंतर त्यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर यांनी हायकोर्टात धाव घेतली. तपास सीबीआयकडे गेला आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांना मुख्य सूत्रधार म्हणून आरोपी करण्यात आलं. 2009 पासून पद्मसिंह पाटील जामिनावर बाहेर आले होते. पण गेल्या 20 वर्षात आरोपींकडून सतत तारीख पे तारीख घेतली जात असल्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप ओमराजेंनी केला. अगदी 14 मे रोजी देखील 2 आरोपींनी वैद्यकीय कारणास्तव पुढची तारीख मागून घेतली होती. निकालाच्या दिवशी कोर्टात उपस्थित असलेल्या ओमराजे निंबाळकरांनी माध्यमांसमोर आपलं दुःख आणि जिद्द बोलून दाखवली. ते म्हणाले, एका माणसाचा खून करून राजकीय विरोधक संपत नसतो, तर तो नवा विरोधक तयार करत असतो. याच जिद्दीनं मला इथवर आणलंय आणि माझा राजकीय जन्म झाला. सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हेच या 20 वर्षांनी दाखवून दिलं. आता 16 जूनची तारीख टळली असली तरी अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष 20 जूनकडे होतं. एका मोठ्या राजकीय हत्याकांडाचा निकाल काय लागणार? पवनराजे निंबाळकर आणि समद काझी यांच्या कुटुंबाला 20 वर्षानंतर न्याय मिळणार का? असे अनेक प्रश्न महाराष्ट्राला पडले होते आणि अखेर 20 जून 2026 रोजी निकाल लागला आणि सर्वांनाच धक्का बसला. तब्बल 20 वर्षानंतर म्हणजेच 20 जून 2026 रोजी या प्रकरणाचा अंतिम निकाल लागला आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. 20 वर्षांचा हा खटला आणि अखेर निकाल काय तर पुराव्यांचा अभाव. या खटल्यात 127 पेक्षा जास्त साक्षीदार तपासले गेले. सीबीआयनं तपास केला, पण सरकारी पक्ष न्यायालयात आरोप सिद्ध करू शकणार नाही. न्यायालयानं आपल्या निकालात तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर अत्यंत कडक ताशेरे ओढले आहेत. पोलीस आणि तपास यंत्रणेचा ढिसाळपणा या निकालातून स्पष्टपणे समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी आरोपींना अटक करण्यात आली तेव्हा त्यांच्याजवळ काय वस्तू होत्या, काय मुद्देमाल होता याची साधी नोंदही पोलिसांनी ठेवलेली नव्हती. आरोपींचे मोबाईल रेकॉर्ड्स किंवा त्यांच्या प्रवासाचा कोणताही ठोस आणि विश्वासार्ह पुरावा कोर्टासमोर सादर केला गेला नाही. या संपूर्ण खटल्याचा मुख्य पाया होता माफीचा साक्षीदार परसमल जैन. पण कोर्टात हाच पाया पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. या साक्षीदारानं अनेकदा आपली विधानं बदलली आणि आरोपींशी केलेली भेट, शस्त्र खरेदी आणि पैशांच्या देवाणघेवाणीबद्दल जी माहिती दिली ती पुराव्यांच्या कसोटीवर टिकू शकली नाही. आणि एक गंभीर बाब म्हणजे जेव्हा या माफीच्या साक्षीदाराचा जबाब नोंदवला गेला तेव्हा त्याच्यावर संबंधित न्यायाधीशांची स्वाक्षरीच नव्हती. नंतर या स्वाक्षरीदारानं असाही आरोप केलाय की आपल्याला मारहाण करून जबरदस्तीने ही कबुली मिळवण्यात आली होती. त्यामुळे कोर्टानं या साक्षीवर गंभीर शंका उपस्थित केली. न्यायालयाकडे निकालात अत्यंत महत्वाची गोष्ट नमूद करण्यात आली. कोर्टानं म्हटलं की एका लोकनेत्याची हत्या होणं ही अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी बाब आहे. परंतु कायद्याच्या चौकटीत केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवून शिक्षा देता येत नाही. ठोस पुराव्यांशिवाय कोर्टानं पद्मसिंह पाटलांसह सर्वांना निर्दोष सोडलंय. या निकालामुळे पवनराजे निंबाळकर यांच्या कुटुंबियाला आणि समर्थकांना मोठा धक्काच बसला.
पवनराजे यांचे सुपुत्र आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की आम्ही न्यायाच्या निर्णयाचा आदर करतो, पण आमच्या वडिलांच्या न्यायासाठी सुरू असलेला हा संघर्ष इथे संपणार नाही. हा लढा पुढेही सुरूच राहील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे ओमराजे निंबाळकर या निकालानंतर शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेणार होते. मात्र आता त्यांचा निर्णय काय असेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सविस्तर विश्लेषणासाठी आमच्या पुणे प्राईम न्यूजच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.